स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. गुंडे बीजेपी मोदी सरकारचा अरे इन्कलाब वंदे वंदे लड़ते गौरव से आप लड़ेंगे जोरों से. अरे गुंडे विरोधी बीजेपी सरकारचा अरे लेके रहेंगे मनुवाद से ब्राह्मणवाद से आरएसएस शाही से नरेंद्र मोदी से धर्मेंद्र नीति से अरे लेके रहेंगे. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा तुमको देना होगा. घोषणा द्या. मोदी सरकार चोर है. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. तानाशाही नहीं चलेगी. राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपले बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर, विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. एक आहे की जंतर मंतरवर दिल्ली येथे लोकशाही पद्धतीनं जे नीट फुटी पेपर संदर्भात जे काही आंदोलन जवळजवळ 1.25 महिना चालू आहे आणि देशातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आणि परवा दिवशी या ठिकाणी या मोदी सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून आमच्या लोकसभेतले विरोधी पक्ष नेते, आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलन उभं केलं. आणि आंदोलन करत असताना त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली. त्या अटकेच्या संदर्भात आणि जे काही या मुलांवर झालेला लाठीचार्ज याचा निषेध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, त्याचबरोबर सगळे NSUI यांच्या माध्यमातून हे आंदोलन होतंय. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी एकच इशारा देण्याचा, येणाऱ्या काळात जर धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी राजीनामा झाला नाही तर येत्या शनिवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन, सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभारून या ठिकाणी निषेध करण्यात येईल. वरती ज्या लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू होतं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, ते करत असताना ज्या पद्धतीने पोलिसांच्या दबावाखाली पोलिसांना दाबून वांगचुक यांना पकडून हॉस्पिटलमध्ये दाबून टाकलं. कारण त्यांचे उपोषण 23 दिवसाचं उपोषण चालू होतं, त्यांना दाबून हे केलेलं आहे. त्यानंतर जे आंदोलन करण्याचा निर्धार झाला की जंतर मंतर ते संसद भवन यासाठी ते जे विद्यार्थी सर्व जात होते, त्यावेळेला ज्या पोलिसांनी लाठी हल्ला करून त्या मुलांना, लहान मुलींना नको त्या जागे, नको त्या प्रकारे हे करून त्यांचा अत्याचार केला, त्या निषेधात आम्ही आजही मोर्चा आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर आमचे विरोधी पक्ष नेते, आमचे जिल्ह्याचे नेते खासदार विशालदादा यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्याच्या निषेधासाठी आम्ही हे अर्ज हे केलेला आहे. आणि हे जर राजीनामा झाला नाही त्यांचा धर्मेंद्र प्रधान यांचा, तर पुढे सुद्धा तीव्र आंदोलन करू आम्ही. शांततेने जे आंदोलन विद्यार्थ्यांचं चालू होतं त्याला या केंद्र सरकारने
अमानुष लाठीचार्ज करून त्यांच्यावरती खूप अत्याचार केला व राहुलजी देखील शांततेच्या मार्गाने प्रधानमंत्री आवाज समोर आंदोलन करत होते. त्यांच्यावरती देखील नाकात रक्त येईपर्यंत त्यांना मारून त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. याच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, NSU असेल, आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जर पंतप्रधानांनी घेतला नाही तर अजून देखील NSU जोरदार या देशामध्ये आंदोलन छेडेल. भविष्याचं मुलांचं जे भविष्य आहे, भविष्यासाठी मुलं आपल्या फ्युचरसाठी आंदोलन करत होते आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती. परंतु ज्या सरकारनं दडपशाही मार्गाने ह्या मुलांना किंवा वांगणचूक सरांना दडपशाही मार्गाने अटक केली आणि त्यानंतर जे आंदोलन तीव्र झालं, पण अजूनही आमच्या मुलांनी किंवा मुलींनी संयम सोडलेला नाही. पण अतिशय किळसवाणी घटना म्हणजे मुलींच्यावरती अतिशय विचित्र पद्धतीने हे पोलीस प्रशासन हे करत आहे. त्यांना नको त्या ठिकाणी नको त्या पद्धतीने त्यांच्यावरती दडपशाहीचा मार्ग वापरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये काही पोलीस विदाऊट लेबलचेही आहेत, म्हणजे त्यांच्यावरती कुठेही त्यांचा म्हणजे पोलीस आहेत किंवा प्रशासनातले अधिकारी आहेत असं कोणताही त्याच्यावरती शिक्का नाही, लेबल नाही, असेही लोक ह्या सरकारने ह्याच्यामध्ये घुसडलेले आहेत. आणि हे देशाच्या किंवा लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. आज हे आंदोलन तीव्र होत आहे तरी सुद्धा आमच्या मुलांनी संयम सोडलेला नाही, अजूनही आम्ही संयम सोडणार नाहीये. पण जर प्रधानांनी राजीनामा नाही दिला तर पूर्ण भारतातला युवा वर्ग, स्टुडंट सगळे रस्त्यावर उतरणार आहेत आणि ह्याच्यावरती कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सांगलीमध्ये सुद्धा आम्ही प्रखरपणे ह्याचं आंदोलन करणार आहे, ह्याची सरकारने दखल घ्यावी. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.